माझ्या वडिलांनी माझ्या प्रेताला हात लावू नये असं एक मुलगा लिहितो आणि म्हणतो की माझ्या वडिलांसारखे वडील कुणालाही मिळू नये. असं एक 23 वर्षाचा मुलगा का त्याने म्हटलं असेल, त्यामागचं कारण काय असेल? वडील तर आपले रोल मॉडेल असतात आणि त्यांना बघूनच प्रत्येक मुलाला असं वाटतं की मला तर माझ्या बाबांसारखंच व्हायचं आहे. मग ह्या केसमध्ये असं काय झालं असेल की तो मुलगा स्वतः म्हणतो, जो ॲडव्होकेट आहे, जो 23 वर्षाचा मुलगा आहे आणि तो हे म्हणतो आहे की माझ्या वडिलांनी माझ्या प्रेताला हात लावू नये आणि असे वडील कुणाला मिळू नये. यामागचं कारण काय जाणून घेऊ. नमस्कार, मी सुजाता, सोशल वर्कर सुजाता ह्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत करते. समाजामध्ये अनेक अपराधी घटना घडत असतात, त्यामुळे मन खूप दुःखी होते, कष्टी होते, घाबरून जाते. पण कुठल्याही गोष्टीला घाबरायचं नसते, त्याला समोर जायचं असते, त्याला फेस करायचं असते. कारण लढायचं नसते, लढायचं असते. जनजागृती हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. आजची सत्य घटना जी आहे ती यूपीच्या कानपूर या ठिकाणची आहे आणि इथे कानपूरच्या न्यायालयामध्ये एक जोराने आवाज होतो आणि सगळे जे लॉयर असतात ते सगळे त्या ठिकाणी आवाजाच्या ठिकाणी जाऊन पोहोचतात आणि बघतात तिथे काय झालेलं आहे. तर तिथे एक 23 वर्षाचा मुलगा जो ॲडव्होकेट आहे, जो आपल्या बाबांसोबत प्रॅक्टिस करतो आहे, तर अशा मुलाला ज्याचं डोकं फुटलेलं आहे, ज्याला जिकडे तिकडे ज्याच्या शरीरातनं रक्त निघते आहे, हे सगळं ते लोक बघतात आणि त्याला तातडीने जवळच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात आणि डॉक्टर त्यांना चेक करतात आणि डॉक्टर म्हणतात की हा तर मरण पावलेला आहे. एका कोर्टरूमच्या जवळपास म्हणजे न्यायालयामध्ये असं कसं होऊ शकते की एक लॉयर ज्याच्या बाबांची चांगली प्रॅक्टिस आहे, तो मुलगा आपल्या बाबांसारखा त्याला पण लॉयर व्हायचं असते आणि तो त्यांच्यासोबत प्रॅक्टिस करतो आहे आणि त्याने असं का केलं असेल ह्याची सगळ्यांना काळजी वाटत होती की ह्या मुलासोबत नेमकं असं काय झालेलं आहे की याने स्वतःला संपवलेलं आहे. जेमतेम तर त्याचं आयुष्य सुरू झालं होतं आणि अशातच त्याने एवढा मोठा निर्णय का घेतला. तो तर मॅच्युअर्ड होता, 23 वर्षाचा होता, मेजर होता. मग त्याने स्वतःला का संपवलेलं आहे असा प्रश्न सगळंच एकमेकांना विचारू लागलेले आहेत आणि कानपूर न्यायालय पूर्ण हादरून गेलेलं आहे. अशी ही भयानक घटना घडलेली आहे. तर त्या मुलाचं जेव्हा म्हणजे पोलीस जेव्हा आले, घटनास्थळी पोहोचले आणि त्याने जेव्हा त्याचं मोबाईल चेक केला तर तिथे त्यांना 2 पानाचं नोट मिळालेलं आहे, 2 आणि ते त्या लेटरला जेव्हा त्यांनी वाचलं तर तेव्हा खूप काही असं तिथे जाणवलं की ह्या मुलासोबत खूप काही झालेलं आहे. आणि तो मुलगा म्हणाला की मला आपल्या घरचं असं सांगायला खरोखरच मनापासून खूप लाज वाटते आहे, पण माझा नाईलाज आहे. मला असं वाटतं की मला हे सांगायलाच पाहिजे, कारण मी जर असं सांगितलं नाही तर असे खूप सारे प्रियांशू जन्माला येतील आणि प्रत्येकाचे पॅरेंट्स त्यांच्यासोबत असंच वागतील. म्हणून मला हे सांगणं गरजेचं वाटलेलं आहे आणि म्हणून मी हे लेटर सोडतो आहे की कुठल्याही पॅरेंट्सने आपल्या मुलाला असं वागवू नये. प्रियांशू सांगतो की जेव्हा मी 5-6 वर्षाचा होतो, मला आंब्याचा रस खूप आवडायचा आणि ते मला प्यायचं होतं. फ्रीजमध्ये आईने करून ठेवलं होतं आणि ते मला प्यायचं होतं, तर मी प्यायलो. बाबांना जेव्हा कळलं की मी फ्रीजमधून आंब्याचा रस प्यायलेलो आहे तेव्हा त्यांनी मला मारलं तर मारलंच, पण मला निर्वस्त्र करून म्हणजे उघडं करून त्यांनी मला घराच्या बाहेर उभं ठेवलं. ही माझ्यासाठी खूप लाजिरवाणी गोष्ट होती. पण बाबांना त्याचं काहीच वाटलं नाही. त्यांना असं वाटत होतं की मुलांना कठोर अशी शिक्षा दिली तरच ते सुधारतात, पण शिक्षा तेवढीच द्यायला पाहिजे ज्याची गरज आहे. अवास्तव शिक्षा आणि छोट्याशा क्षुल्लक कारणावरून एवढी मोठी शिक्षा देणं कितपत योग्य आहे. आणि त्यांनी मला ती दिली. एक्झामच्या आदल्या दिवशीपर्यंत ते चेक करायचे की ह्याचा पूर्ण सिलेबस पूर्ण त्याच्याजवळ आहे की नाही, आणि समजा ते नसलं काही पण तिथून एखादं पण काही युनिट नसला
तर बाबा सरच उघडं करायचे आणि घराच्या बाहेर काढून ठेवायचे, मारायचे, असं तो सांगतो. आणि तो म्हणाला की मला असं लाजिरवाणं जगणं आवडत नव्हतं. मला असं वाटायचं की हे माझे बाबा माझ्यासोबत असं का करतात. क्षणोक्षणी त्यांची नजर माझ्यावरच असायची. मी जर कुठे बाहेर गेलो, किती मिनिटात मी परत यायला पाहिजे हे ते ठरवणार. थोडं पण लेट झालं की ते मला रागवणार, विचारणार, इतका वेळ तू काय करतोयस. म्हणजे प्रत्येक क्षणाचा हिशोब मला त्यांना द्यावं लागायचं आणि त्यामुळे मात्र मी खूप कंटाळलो होतो. कॉलनीमध्ये सगळ्यांना मी फेस करू शकत नव्हतो. सगळ्यांना असं वाटत होतं की हा मुलगा, याला किती पनिशमेंट होते, याचे बाबा याच्यावरती किती ओरडत असतात. आणि जेव्हा की मला असं वाटायचं की माझी काही खूप मोठी चूक नाही आहे, तरी पण मला बाबा असं वागवत आहेत असं त्याला वाटायचं. त्याला जेव्हा तो 9th स्टँडर्डमध्ये होता 2016मध्ये, तर बाबांनी त्याला त्याच्या म्हणजे बाबांना जे विषय हवे होते ते विषय घ्यायला त्यांनी मला खूप फोर्स केलेला. आणि त्यांनी म्हटलेलं आहे की तुला कम्प्युटर घ्यावंच लागेल. जर तू कम्प्युटर घेतलं नाही तर मी तुला उघडं करून घराच्या बाहेर काढील, असं ते म्हणाले होते. आणि त्यांनी जे जे मला विषय घ्यायला लावले तेच विषय मी घेतलेले. आणि त्यात माझा काहीच इंटरेस्ट नव्हता. आणि मी खूप प्रयत्न करायचो, मी खूप अभ्यास करायचो, पण तरीही मला त्यात फारसं यश मिळत नव्हतं, कारण त्यात माझा इंटरेस्टच नव्हता. पण ज्या विषयामध्ये मी चांगलं करू शकत होतो त्या विषयाला मी पूर्ण वेळ देऊ शकत नव्हतो. त्यामुळे जे चांगलं नव्हतं त्यातही मी चांगलं केलं नाही आणि ज्यात मी चांगलं करू शकत होतो त्यातही मी चांगलं केलं नाही. त्यामुळे माझा जो स्कोर होता तो कमी झाला. त्यानंतर म्हणजे माझं जेव्हा 11-12ची जेव्हा एक्झाम होती तेव्हा घराचं रिनोव्हेशनचं काम काढलेलं. 6 महिने तर सगळं अस्ताव्यस्तच होतं आणि माझा त्याच्यामुळे अभ्यास पण बरोबर होऊ शकत नव्हतं. आणि तेव्हा पण माझा रिझल्ट थोडा कमी चांगला लागलेला. बाबांनी त्यावेळेस पण मला ते खूप ओरडले, खूप रागवले आणि सरळ ते मला धमकी द्यायचे की तू जर असं केलं नाही तर मी तुला घराच्या बाहेर काढून टाकेल. आणि नेहमी त्यांचं जे बोचणं जे बोलणं असायचं त्याला मला फेस करावं लागायचं आणि मी या सगळ्या गोष्टींना खूप कंटाळलो होतो. मला असं वाटायचं की हे बाबा नुसते पनिशमेंटच देतात. जो एक रिस्पेक्ट बाबांच्या बाबतीत होता तो माझा हळूहळू कमी झालेला. कारण मला असं वाटायचं की शिक्षा तेवढीच द्यायला पाहिजे जेवढ्याची गरज आहे. अवास्तव आपण शिक्षा मुलांना देतो आणि हा विचार करतो की ह्यातून हे काहीतरी चांगलं शिकतील, पण ह्यातून काहीतरी भयंकर वाईट पण तर होऊ शकते ना, असा विचार पॅरेंट्स का नाही करत. आणि माझ्या बाबतीत पण नेहमी हेच झालेलं आहे. मला त्यांच्यासाठी जगायचं होतं. ते जे म्हणतील ते मला करायचं होतं. माझं आयुष्य माझं नव्हतं. माझं आयुष्य माझं वैयक्तिक राहिलं नव्हतं, तर माझं आयुष्य ते त्यांच्यासाठी राहिलं होतं. त्यांनी मला जन्माला घातलं म्हणजे त्यांच्या हिशोबानेच मला जगायला पाहिजे, तरच मी चांगला मुलगा असं त्यांना वाटत असेल. पण मी माझं आयुष्य कधी जगणार. मला माझे विषय नाही घेऊ दिले त्यांनी. रिझल्ट त्यांना माझ्यापासून खूप चांगला हवा होता, पण जर माझे विषय मी घेतले असते तर कदाचित रिझल्ट खूप चांगला राहिला असता. पण त्यांनी तसं नाही केलं. छोट्या छोट्या क्षुल्लक कारणावरून ते मला रागवायचे, मारायचे आणि घराच्या बाहेर काढून द्यायचे, तेही उघडं करून. हे कितपत योग्य आहे. मी लहान नव्हतो, मला सगळं समजायचं. आजूबाजूचे जे मुलं होते, छोटे मुलं जे मला बघायचे बाहेर उभं राहताना, माझे फ्रेंड्स होते, त्यांच्यासमोर माझी इमेज काय राहत असेल, कधी ह्यांनी ह्या गोष्टींचा विचार केलेला नाही. आणि मला कॉलनीचे लोक संशयाने पाहायचे. आई बाबा तर पाहायचेच, बाबा तर पाहायचेच, प्रत्येक गोष्ट त्यांना माझी चुकीची वाटायची आणि ते माझ्यावरती संशय करायचे. पण मला असं वाटायचं की माझ्यासोबतचे जे फ्रेंड्स आहेत, माझ्या जवळचे जे मित्र आहेत, ते सुद्धा माझ्यावरती संशय करतात. कारण बाबा तशा पद्धतीने प्रेझेंट करायचे मला की हा खूप वाईट आहे. पण जसं जसं बाबांनी म्हटलेलं आहे तसं तसं मी केलेलं आहे, पण तरीही मी वाईटच आहो. आणि म्हणून मला असं वाटते की माझ्या प्रेताला सुद्धा बाबांनी हात लावू नये, माझ्यापासून त्यांनी लांब राहावं आणि असे बाबा कोणालाच मिळू नये असं तो म्हणतो. यामागे किती वेदना असतील. जीवन संपवणं इतकं सोपं नसते, पण त्याने ते केलं. ती टोकाची भूमिका त्याने घेतली म्हणजे तो खरंच कुठेतरी खूप
हताश झाला असेल, निराश झाला असेल, त्याला जगण्याची जी इच्छा असेल ती त्याची संपली असेल, पॅरेंट्सने नक्कीच आपल्या मुलांचा विचार केलेला असेल, त्यांनाही आपल्या मुलाचं चांगलं भविष्य हवं असेल, पण त्याच्यासाठी मुलांना इतकं पनिशमेंट करायला पाहिजे की त्यांना सतत असं वाटत राहील की माझा अपमान होतो आहे, माझा अपमान होतो आहे. असं जर वाटत असेल तर काय अर्थ आहे? मुलांना समजून घेऊन त्यांच्यासोबत मित्रांसारखं जर आपण राहिलो तर मुलंही खुश राहतील आणि पॅरेंट्सही खुश राहतील. कारण प्रत्येक मुलाला असं वाटतं की माझं जे रोल मॉडेल आहेत ते तर माझ्या बाबाच आहेत आणि मला माझ्या बाबांसारखंच व्हायचं आहे. आणि प्रत्येक मुलं आपल्या बाबांच्याच पदचिन्हांवरती चालण्याचा प्रयत्न करतात. पण जनरेशन गॅप, की आम्ही मोठं आहोत, हा अहम त्यांच्यामध्ये असतो, नाही माहिती. पण मुलं जर आपली खरी संपत्ती आहे तर त्या संपत्तीचा जो यूज आहे, वापर आहे, तो किती काळजीपूर्वक करायला पाहिजे. हे ॲडव्होकेट पिताला माहीत नसेल का? ते ॲडव्होकेट होते, त्यांना वाटत असेल की त्यांच्या मुलाने त्यांच्यासारखंच नावाजलेलं ॲडव्होकेट व्हावं, म्हणूनच त्यांनी फोर्स करून त्याला या फील्डमध्ये आणलं असेल. आणि त्याची इच्छा कदाचित नसेल, त्याने जर हा इतक्या टोकाचा निर्णय घेतला म्हणजे त्याची इच्छा त्याच्यामध्ये नव्हती. मग बाबांनी त्याला का फोर्स केला? त्याला जो विषय आवडत होता त्या विषयामध्ये जाऊ द्यायला पाहिजे होतं. आंब्याचा रस ही काही खूप मोठी गोष्ट होती का? 2-4 दिवस जर कोणी प्यायले नसते तर तो आंब्याचा रस तसाही खराब झाला असता, तो काही कामाचाच नसता. जर मुलाला आवडत आहे आणि तो प्याला तर त्यांनी काही खूप चुकीचं केलेलं आहे का? पॅरेंट्स आपल्या लहानपणाचा विचार का नाही करत की आम्ही पण तर या वयातनं गेलेलो आहे आणि आम्ही पण ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. मग तीच गोष्ट जर आमच्या मुलांनी केलं तर ते कुठे चुकत आहेत? ह्याबद्दल तुम्हाला काय वाटते? कमेंट्स करून नक्की कळवा. तुम्ही पाहताय सोशल वर्कर सुजाता, रिअल क्राईम स्टोरीज, ज्यामध्ये सत्य आहे पण त्यावरती विश्वास ठेवणं कठीण आहे. परत भेटूया पुढल्या वळणावरती. तेव्हा लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा आणि सबस्क्राईब तर कराच करा.